मंडळी, 12 ऑगस्टच्या त्या भयानक रात्री आणि सूर्यग्रहणाच्या काळात नक्की काय घडणार आहे? सिंह राशीच्या मंडळींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी फक्त एक सामान्य व्हिडिओ नाही, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी एक महाइशारा आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. सिंह राशीच्या घरात 12 ऑगस्टच्या या अमावस्या आणि सूर्यग्रहणाच्या दिवशी अशी एक भयंकर घडामोडी घडू शकते, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब हादरून जाईल. ही कोणती घटना आहे? ग्रहाची अशी कोणती वाईट दृष्टी तुमच्या घरावर पडणार आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संकटापासून तुमच्या कुटुंबाचा बचाव कसा करायचा आहे, हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सविस्तर. व्हिडिओचा एकही सेकंद स्किप करू नका, कारण अर्धवट माहिती तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकते. नमस्कार मंडळी, मी काजल. स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं मनयुक्त स्वागत आहे. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त असं लिहिला अजिबात विसरू नका. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरू करू. आता आपण येत आहे सर्वात महत्त्वाच्या भागात. ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्रानुसार सिंह राशीचा स्वामी स्वतः सूर्यदेव, आणि सूर्य म्हणजे ऊर्जा, सूर्य म्हणजे घरातील मुख्य सत्ता, आणि सूर्य म्हणजेच कुटुंबाचे आरोग्य. बरोबर ना मंडळी? पण जेव्हा 12 ऑगस्टच्या या अत्यंत दुर्मिळ श्रावण अमावस्याला खग्रास सूर्यग्रहणाचा योग येतो, तेव्हा त्याचा थेट आणि सर्वात जास्त परिणाम जर कोणत्या राशीवर होत असेल तर ती म्हणजे सिंह रास. या ग्रहाच्या वेळी सूर्यदेवाला राहू आणि केतूची भयंकर दृष्टी ग्रसणार आहे. जेव्हा राशीचा स्वामी ग्रहणाच्या सावलीत सापडतो, तेव्हा त्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात अचानक उलथापालथ सुरू होते. ही केवळ आकाशात घडणारी खगोलशास्त्रीय घटना नाही, तर तुमची वास्तू म्हणजेच राहत्या घरावर पडणारी एक अत्यंत नकारात्मक ऊर्जा आहे. ग्रहाची ही भयंकर स्थिती सांगते की 12 ऑगस्टचा हा काळ सिंह राशीसाठी अजिबात सामान्य नाही. घराची शांती, कुटुंबातील सदस्याचे आरोग्य आणि तुमच्या तिजोरीवरील या ग्रहाची थेट सावली पडणार आहे. म्हणूनच या 7 मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे की आकाशातील या खग्रास ग्रहाचा आणि अमावस्येचा हा भयंकर योग तुमच्या घरातील उंबरठ्यापर्यंत कसा पोहोचणार आहे. आता लक्ष देऊ नये का, कारण हा या संपूर्ण व्हिडिओचा भयंकर, भयानक आणि महत्त्वाचा भाग आहे. 12 ऑगस्टच्या या भयंकर सूर्यग्रहणाला आणि अमावस्याला सिंह राशीच्या घरात नक्की कोणती एक गोष्ट घडणार आहे मंडळी, ज्याने संपूर्ण कुटुंब हादरून जाईल. सिंह राशीच्या माझ्या भावांनो, बहिणींनो, मित्रांनो आणि भक्तांनो, ग्रहाच्या या भीषण युक्तीमुळे तुमच्या घरात मुख्य तत्वे 2 भयंकर संकटापैकी एक मोठी घटना घडण्याची शक्यता 99% निर्माण होत आहे. पहिली घटना, अचानक 12 ऑगस्टच्या ग्रहाच्या सावलीत घरातील शांतता अचानक भस्मसात होऊ शकते. अगदी क्षुल्लक कारणावरून, जसे की पैशाचे व्यवहार किंवा जुने गैरसमज, घरात असा काही भयंकर वाद पेटेल की जो कोर्ट कचेरी किंवा थेट नातेसंबंध कायमचे तोडण्यापर्यंत पोहोचेल. घरातील लोकांचे डोके अचानक शांत राहणार नाही, प्रत्येक जण एकमेकावर तुटून पडेल. दुसरी घटना, घरातील मुख्य व्यक्तीवर अचानक येणारे मोठे आरोग्य संकट. जर गृहकलह टाळला तर दुसरी सर्वात भयंकर शक्यता म्हणजे घरातील ज्येष्ठ व्यक्ती, कुटुंब प्रमुख किंवा जोडीदाराच्या आरोग्यावर अचानक कोळसणारा घाला. अचानक हॉस्पिटलची पायरी चढावी लागेल, मोठा आर्थिक फटका बसणे आणि घरात भीतीचे सावट पसरणे, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. सिंह राशीच्या माझ्या लाडक्या भावांनो आणि बहिणींनो, ही घटना तुमच्या घरात उंबरठ्यावर ओलांडायला तर तयार उभी आहे ना? पण आठवतं का, हे मी माझ्या घाबरण्यासाठी सांगत नाही, तर या भयंकर संकटापासून तुमच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी सावध करत आहे. जर तुम्हाला आधीच तयार राहायचं असेल तर एक भयंकर घटनेचे रूपांतर एका साध्या प्रसंगात नक्कीच करता येईल. माझ्या सिंह राशीच्या भावांनो आणि बहिणींनो, घरात घडणाऱ्या त्या एक भयंकर घटनेचा परिणाम फक्त एक गोष्टीपुरता मर्यादित राहणार नाही. 12 ऑगस्टच्या या सूर्यग्रहणाची सावली तुमच्या आयुष्यातील सर्वात 5 महत्त्वाच्या क्षेत्रावर पार उद्ध्वस्त करू शकते. आता एका क्षेत्रात भयंकर प्रभाव नीट समजून घ्या. आर्थिक स्थितीवर भीषण घाला. ग्रहाच्या दिवशी आणि
त्यानंतरचे काही दिवस तुमच्या तिजोरीवर मोठा दरोडा पडू शकतो. अचानक गाडीचा मोठा अपघात, हॉस्पिटलमध्ये मोठा खर्च, पैशाचे भयंकर नुकसान अशा गोष्टी घडतील. या काळात कोणालाही 1 रुपयाचे कर्ज देऊ नका किंवा कुठलीही मोठी गुंतवणूक करू नका, अन्यथा तुमचे पैसे कायमचे बुडतील. घरात हसत खेळत वातावरण अचानक स्मशान शांतते किंवा आरडाओरडा बदल. नवरा बायकोमध्ये विनाकारण संशय वाढेल. मुलांच्या अभ्यासात लक्ष लागणार नाही आणि घरातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांपासून तोंड लपवून फिरेल. सिंह राशीच्या लोकांमध्ये अचानक अत्यंत तीव्र डोकेदुखी, उच्च रक्तदाब, डोळ्याचे विकार, छातीत धडधड वाढणे असे त्रास जाणवतील. विशेष घरातील वयोवृद्ध व्यक्तीच्या आरोग्याची अत्यंत कठोर काळजी घ्यावी लागेल. ऑफिसमध्ये किंवा धंद्यात तुमच्या विरोधात गुप्त कारस्थान रचले जाऊ शकते. वरिष्ठांशी वाद होऊन नोकरी धोक्यात येणे किंवा व्यवसायात मोठा क्लायंट हाताने जाणे अशी परिस्थिती निर्माण होईल. या सगळा राग तुम्ही घरात आणला तर घरात आणखीन तणाव वाढेल. मानसिक शांततेचा पूर्ण रात्रीची झोप उडेल. विनाकारण कसली तरी भीती मनाला खात राहील आणि सतत अस्तव्यस्त जाणवेल. मनाला एक अनकलीन दडपण राहील. सिंह राशीच्या लोकांनो, 5 क्षेत्र 12 ऑगस्टच्या ग्रहात सर्वाधिक प्रभावित होणार आहे. पण आता प्रश्न उरतो, या भयंकर चक्रातून आपल्या कुटुंबाला सहमत कसं बाहेर काढायचं. मंडळी, आता या संपूर्ण व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या आणि जीवनदायी भागात आकाशात कितीही भयंकर ग्रहण लागलं किंवा ग्रहाची कितीही वाईट दृष्टी आपल्यावर घरावर पडली तरी भारतीय ज्योतिषशास्त्रात आणि वास्तुशास्त्रात प्रत्येक संकटावर मात करणारा महाउपाय सांगितलेला आहे. 12 ऑगस्टच्या या सूर्यग्रहणाचा आणि अमावस्येचा भयंकर प्रभाव तुमच्या घराच्या उंबरठ्याबाहेर रोखण्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला या संकटापासून सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला 3 अचूक महाउपाय करायचे आहेत. एकही पायरी विसरू नका. पहिला महाउपाय, ग्रहाच्या दिवशी संध्याकाळी किंवा ग्रहण सुटल्यानंतर एका मातीच्या पंतीत 5 कापूर आणि 2 लवंगा जाळून त्याचा धूर तुमच्या संपूर्ण घरात प्रत्येक कोपऱ्यात फिरवा. त्यामुळे ग्रहणामुळे घरात निर्माण झालेली भयंकर नकारात्मक ऊर्जा आणि दृष्टी लागलेली वाईट शक्ती तत्काळ भस्म होईल आणि घरात सकारात्मक येईल. ग्रहणाचा काळ सुरू असताना किंवा 12 ऑगस्टच्या रात्री संपूर्ण घरातील सदस्यांनी शांत बसून मोबाईलवर महामंत्रांजल मंत्र ओम सूर्याय नमः अत्यंत भक्तिभावाने ऐका किंवा त्याचा जप लक्षात ठेवा. ग्रहाच्या काळात केलेले मंत्र जप 1000 पटीने जास्त फळ देतं आणि तुमच्या कुटुंबाभोवती एक संरक्षणात्मक ढाल तयार होते. ग्रहण संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी काळे तीळ, गूळ, थोडे गव्हाचे धान्य किंवा काळे वस्त्र एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा. शास्त्रानुसार ग्रहाच्या प्रभावातून सुटका मिळण्यासाठी दानपेक्षा मोठा कोणताही मार्ग नाही. या दानामुळे सिंह राशीवर आलेले मोठे संकट टळून जाते. सिंह राशीच्या मंडळीनं 3 सोपे पण अत्यंत शक्तिशाली उपाय जर तुम्ही 12 ऑगस्टला केले तर कोणताही भयंकर घटनेची ताकद तुमच्या कुटुंबाचे केस बारकी नुकसान करू शकणार नाही. माझ्या सिंह राशीच्या लाडक्या भावांनो आणि बहिणींनो, या महाव्हिडिओच्या शेवटच्या आणि अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर आपण आलो आहोत. आतापर्यंत आपण समजून घेतलं 12 ऑगस्टच्या या दुर्मिळ खग्रास सूर्यग्रहण आणि श्रावण अमावस्येच्या युक्तीमुळे सिंह राशीच्या कुंडलीत आणि घरावर नेमकी कोणती सावली पडणार आहे. आपण पाहिलं, सिंह राशीचा स्वामी स्वतः सूर्यदेव असल्यामुळे खगोलशास्त्रीय घडामोडी फक्त आकाशात मर्यादित न राहता तुमच्या थेट दैनंदिन जीवनात, कौटुंबिक शांततेवर आणि वास्तूवर परिणाम करणार आहे. घरात उद्भवणारा अचानक गृहकलह किंवा घरातील मुख्य व्यक्तीवर आरोग्यावर अचानक येणारे संकट या गोष्टी कितीही भयानक असू शकतात याची जाणीव आपण करून घेतली. पण लक्षात ठेवा, ज्योतिषशास्त्र आपल्याला घाबरवण्यासाठी कधी सांगत नाही, तर ते आपल्याला पूर्वसूचना देण्यासाठी असते. जसे आपण हवामान खात्याचा अंदाज पाहून छत्री सोबत ठेवतो, तसे ग्रहाची ही पूर्ण सूचना पाहून आपल्या आधीच सावध व्हायचे असते. मंडळी, खगोलशास्त्र आणि विज्ञान सुद्धा हे मान्य करतं की ग्रहाच्या काळात समुद्रात भरती आहोटी घेते. आपल्या शरीरात 70 पाणी असलं, त्यामुळे मानवी मेंदू आणि विचारांवर चंद्र आणि सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बदलाचा प्रचंड प्रभाव पडतो. सिंह राशीच्या लोकांनो आणि स्वभाव मुळात राजासारखा थोडासा अभिमान आणि आक्रमण असतो. 12 ऑगस्टच्या या दिवशी या स्वभावात अचानक चिडचिड किंवा अचानक राग वाढण्याची शक्यता आहे. त्या दिवशी घरात कोणताही वाद झाला तरी 2 मिनिटं शांत राहा, उत्तर टाळा.
12 ऑगस्टला घराशी संबंधित, जमिनीशी संबंधित किंवा मोठ्या आर्थिक व्यवहाराचे निर्णय अजिबात घेऊ नका. ग्रहाच्या काळात उघड्यावर ठेवलेले अन्न पदार्थ किंवा पाणी पिणे टाळा, ज्यामुळे तुळशीचे पान टाकून ठेवा. आता आपण पाहूया तुमच्या वास्तूला म्हणजेच ग्रहाला या ग्रहणाच्या भयंकर ऊर्जेपासून 100% सुरक्षित कसं ठेवायचं. घराच्या मुख्य दरवाजासाठी विशेष उपाय. 12 ऑगस्टच्या दिवशी सकाळी तुमच्या घरात मुख्य दरवाजावर आंब्याची पाने किंवा अशोकाच्या पानाचे तोरण लावा. दरवाजा दोन्ही बाजूला हळद कुंकाने स्वास्तिक काढा. स्वास्तिक हे अत्यंत पवित्र, सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारं या कृती कोणत्याही नकारात्मक ऊर्जाला घराच्या उंबरठ्यावरच रोखते. तुळशीच्या रोपाची काळजी. तुमच्या घरात तुळशीचे रोप असेल तर ग्रहाच्या काळात त्यावर थेट सूर्याची सावली पडणार नाही याची काळजी घ्या. तुळशीवर एखादे स्वच्छ वस्त्र झाकून ठेवा. ग्रहण संपल्यानंतर पूर्ण घरात गंगाजल आणि स्वच्छ पाणी शिंपडा. मंडळी, तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील. चला त्यातील 3 सर्वात महत्त्वाची प्रश्नाची उत्तरे जाणून घेऊया. अगोदर, महिलांनी ग्रहणाच्या काळात घराबाहेर पडू नये, धारण वस्तू कात्री वापरू नये आणि शांतपणे नामस्मरण करावे. जर घरात आधीच वाद सुरू असेल तर काय करावे? 12 ऑगस्टच्या दिवशी मौन पाळा. वाद घालण्यापेक्षा घरात मोठ्या आवाजात गायत्री मंत्र किंवा हनुमान चालीसा लावा. हे उपाय सर्वांनी करायचे गरजेचे आहे. हो, विशेष सिंह राशीच्या लोकांनी त्यांच्या घरात नेहमी तणाव असतो, त्यांनी हा उपाय नक्कीच केले पाहिजे. मंडळी, या व्हिडिओच्या बनवण्याचा आमचा मुख्य हेतू हाच होता की सिंह राशीच्या प्रत्येक कुटुंबापर्यंत ही योग्य माहिती पोहोचावी आणि 12 ऑगस्टच्या ग्रहणाने कोणाचेही नुकसान होऊ नये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती संपूर्ण उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या सिंह राशीच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ असं लिहायला अजिबात विसरू नका. ओम नमः शिवाय, ओम जय सूर्यदेवाय नमः हे नक्की लिहा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर खालील दिलेलं सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉन सेट करा, जेणेकरून भविष्यातील सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. सूर्यदेवाची कृपा तुमच्यावर, तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहो हीच प्रार्थना. धन्यवाद आणि जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर मंडळी, भेटू अशाच एका रहस्यमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना स्वस्त खा, मस्त राहा आणि बाय.